नमस्कार मंडळी, मी विजया विजूज होममध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांनी पुन्हा एकदा आपला नवीन ब्लॉग घेऊन आली आहे. आज रविवार, सुट्टीचा दिवस. आम्ही निघालो आहोत लोणावळ्याला. मस्त एक शॉर्ट ट्रिप मारायला. आमची पहिली ट्रिप आहे लोणावळ्याला आणि ती पण मॅप्रो गार्डनला. आणि बघू, आज रविवारलाही उन्हाळ्यानिमित्त सुट्ट्या होत्या, त्यामुळे म्हटलं चला. आणि संडेचा दिवस होता, मग आम्ही मॅप्रो गार्डनला पुण्याच्या जवळ असल्यामुळे जाण्याचं ठरवलं. आणि तसं महाबळेश्वरला पण छान आहे मॅप्रो गार्डन, पण पुण्यापासून जरा लांब आहे, त्यामुळे प्रवास हा एवढा करण्यापेक्षा आपण म्हटलं लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डनला बघू. पहिल्यांदाच गेलो होतो आम्ही आणि तिथे लहान मुलांसाठी भारी कसरतीच्या गेम चालल्या होत्या. मस्तपैकी जोकर आपले गेम वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून दाखवत होते आणि मुलं पण खूप खुश झाली होती ते ॲक्टिव्हिटी बघून. आणि बरेचसे फॅमिली आपल्या लहान लहान मुलांना घेऊन आले होते आणि ते मुलं पण छानपैकी एन्जॉय करत होते आणि मस्त असा गेम दाखवत होते ते. आम्ही पण थोडा वेळ उभं राहिलो आणि मस्तपैकी हा गेम बघितला. रेवा ही खूप खुश झाली. आता खूप दिवसांनी असा गेम तिला बघायला मिळाला होता. तसं आपण शहरामध्ये जातो जो सर्कस वगैरे बघायला, पण हे मॅप्रोमध्ये मस्त ॲक्टिव्हिटी ठेवली होती लहान मुलांसाठी आणि छानपैकी पोरं एन्जॉय करत होती तिथे. पुढं आम्ही पण एक गेम वगैरे होते पुढे, मग त्यातला आम्ही पण एक गेम खेळलो आणि रेवाला तिथे प्राईज पण भेटलं आणि एक मस्त असं सॉफ्ट टॉय तिला तिथे भेटलं आणि रेवा तर खूप खुश झाली, का तर पहिलाच गेम आणि पहिल्यांदाच गेलो आणि एवढा मोठा सॉफ्ट टॉय भेटला. आणि तिने तिचं नाव पण लगेच ठेवलं, का तर म्हणे मॅप्रोमध्ये भेटलं आहे ना, मग मॅप्रो नाव ठेवायचं आपण त्याचं. आणि तिचं खूप दिवस आपण चाललं होतं एक डॉगी पाहिजे आपल्याला घरात. मग बरं झालं आता तिला डॉगी भेटला आणि ती त्यामुळे खूप आनंदी होती. आणि आम्ही मध्ये तिथं खूप एन्जॉय केलं. तिथं छान असं ग्रीनरी होती आणि मग उन्हाळ्यामुळे ऊन जास्त होतं, त्यामुळे तिथं असे छानसे स्प्रिंकल वगैरे लावले होते आणि तिथं लहान मुलांसाठी हे फ्रीमध्येच होतं. पोरं तिथे जंप वगैरे करत होते आणि त्यामुळे खूप मज्जा येत होती त्यांना. आणि माझे मिस्टर येथे आणि तेही खूप खुश झाले ते डॉगी बघून. आणि असे तिथे लहान लहान मुलं होते, ते डॉगीला बघून खूप खुश झाले होते ते पण. आणि ते बाळ रडत होतं, पण ते डॉगीला बघून खूप हसायला लागलं आणि मस्त वाटलं तिथं. म्हणजे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स छान होता तिथला. आणि तिथे असे स्पॉट केले होते तिथे त्यांनी फोटो काढण्यासाठी, असे एक स्ट्रॉबेरीची कार वगैरे आणि असे गेम केले होते तिथं मस्तपैकी. आणि मग तिथे लोक खेळत होते. तिकडे डगचा गेम होता, हा बास्केटबॉलचा होता आणि छान असे मोठे टॉईज भेटत होते. मग आम्ही तिथे फोटोज वगैरे काढले आणि मस्तपैकी रील वगैरे फोटोज काढले. आणि मग थोड्या वेळाने आम्ही दुपारचे 2 वाजले होते, त्यामुळे आम्ही जेवणासाठी मग पुढे निघालो आणि छान असे हे गेम पण थोडा वेळ बघितले. आणि मग रेवा ही खूप कंटाळली होती नंतर, का तर खूप ऊन होतं थोडंसं, पण तिला खूप मज्जा आली तिथं. आणि मग थोड्या वेळाने आम्ही जेवायला गेलो. मग आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि तिथे काय आम्ही मज्जा केली आहे. आणि खूप छान स्पॉट होता, तुम्ही बघताल ना तर तुम्हाला खरंच मस्त होतं एन्जॉय. असं लोणावळ्यालाच पण छान वाटलं तिथं आणि मस्त हॉटेल होतं ते. आणि मग पुढच्या व्लॉगमध्ये बघू आपण.